मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला मोठी बातमी आहे। क्रूज ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खानला कालही तुरुंगातच राहावं लागलं। जामीन अर्जावरील सुनावणी आजपर्यंत तहकूब करण्यात आली आणि आर्यन खानच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होणार आहे। एनसीबीनं मुंबई क्रूज ड्रग पार्टी प्रकरणामध्ये आज न्यायालयात आपला जबाब दाखल केला काल आणि याचबरोबर एनसीबीनं आर्यन खानच्या जामिनाला सुद्धा विरोध केलाय। आर्यन खानकडून भले ड्रग्ज जप्त केले गेले नसतील पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत असं एनसीबीनं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। त्यामुळे आर्यन खानच्या जामीन अर्जावरची कालची सुनावणी आता आज होणार आहे। त्यामुळे कालही त्याला जामीन नाहीच मिळाला। आज पाहावं लागेल सुनावणीनंतर आर्यन खानला बेल मिळते की जेल, अर्थात कोठडीतला मुक्काम वाढणार की जामीन मिळणार याकडे आज सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आणि कोर्टामध्ये एनसीबीनं काय काय म्हटलं, एनसीबीनं आपल्या जबाबात काय काय म्हटलं याचा आपण तपशील स्क्रीनवरती पाहतोय। अंमली पदार्थ विकण्यात आर्यनचा सहभाग, अजित कुमार शिवराज हे ड्रग्ज पुरवायचे, आर्यन आणि अरबाज एकमेकांसोबत फिरायचे आणि आर्यन आणि अरबाजनं एकत्रितच प्रवास केलेला आहे। क्रूजवर जाण्याचा हेतू हा दोघांचाही सारखाच होता। अरबाजकडून आर्यन अंमली पदार्थ विकत घ्यायचा आणि आर्यनचा अंमली पदार्थ खरेदी करण्यामध्ये सहभाग होता असा एनसीबीचा कोर्टातला जबाब। आता अरबाज मर्चंटचे वकील यांनी आरोपींचा मोबाईल जप्त केला, त्याचा कागदोपत्री पुरावा नसल्याचं म्हटलेलं आहे। मोबाईल जप्तीचा पंचनामा केला नसल्याचा आरोप अरबाजच्या वकिलांनी केलाय। आता अरबाजकडे कुठली कॅश नव्हती असं वकील म्हणतायत आणि कोर्टाकडे पुरेसा वेळ राहील असं वकिलांनी म्हटलंय। की आमच्याकडनं जो काही मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्याच्यासाठी कुठलाही कागदोपत्री पुरावा त्यांनी तयार केला नाहीये की तो मोबाईल जप्तीचा जो काही पंचनामा असतो तो त्यांना बाय लॉ तयार करायला लागतो, पण तो त्यांनी तयार केलेला नाही। आपण फेस व्हॅल्यूवरती तसाच्या तसा कन्सिडर केला तरी सुद्धा ती कन्झ्युमेबल क्वांटिटी येते आणि त्यांच्याच पंचनाम्यानुसार सुद्धा त्याचं असं स्टेटमेंट आहे की ते कन्झम्पशनसाठी त्याने वापरण्यात आलं होतं। त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे ना काही कॅश किंवा कॉन्ट्राबँड काहीही मिळून आलेला नाहीये। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। सुस्मिता, आतापर्यंत या प्रकरणातले काय अपडेट आहेत? म्हणजे काल काही जामीन मिळाला किंवा आर्यनला काल काही दिलासा मिळाला नाही, मात्र आज जामिनावरती सुनावणी होईल, त्यानंतर काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच। काय अपडेट्स आहेत? खरं तर आर्यन खानला आणखीन काही दिवस कोठडीमध्ये राहावं लागेल यासाठी एनसीबीच्या वकिलांकडनं काल युक्तिवाद सुरू होता, परंतु काल सुनावणी तहकूब करण्यात आली आणि ती सुनावणी आज गुरुवारी कोर्टामध्ये होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्यन खानचे वकील सतीश माने शिंदे आणि अरबाज मर्चंटच्या वकिलांनी मुनमुन या तिन्ही आरोपींच्या वकिलांनी याचिका टाकली होती बेलसाठीची, ज्यामध्ये आज सुनावणी होणं अपेक्षित आहे। खरं तर ज्या पद्धतीचा युक्तिवाद समोर आलेला आहे त्यामध्ये एनसीबीच्या कडनं कायमच आणखीन काही काळ कस्टडी मिळेल का याच्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सिजनेबल अमाऊंट मध्ये, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये ड्रग्ज असतात त्या प्रमाणामध्ये ड्रग्ज पेडलिंग झालेली नाहीये, ड्रग्ज सेवन झालेलं नाहीये, त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या कारवाईमध्ये अधिकची कस्टडी मिळण्याची काही गरज नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद सतीश माने शिंदे आणि अरबाज मर्चंटच्या वकिलांनी केलेला होता। त्यामुळे आता ज्या पद्धतीनं एक मुद्दा समोर आला आहे की मोबाईलचा पंचनामा झालेला नाहीये, त्याचबरोबर एनसीबी कडनं काही आणखीन शोध मोहीम सुरू आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हा सगळा बेलसाठीचं प्रकरण आलेलं होतं त्यावेळेला मॅजिस्ट्रेट कोर्टानं आदेशानुसार हा सगळा म्हणजे अखत्यारीत नसल्यामुळे हा प्रश्न पुढे ढकललेला होता। त्यामुळे आज मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण चर्चेमध्ये येणार आहे आणि तेव्हाच कळू शकेल की नेमकं आर्यन खानला बेल होते की जेल। आता तो 14 तारखेपर्यंत 14 दिवसाची कोठडी त्याला देण्यात आलेली होती। जी सुस्मिता, आता आज किती वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे? खरं तर 11:30-12च्या दरम्यान या सगळ्या सुनावणीला सुरुवात होईल असं स्पष्ट होत आहे, परंतु कोर्टाची जी काही रूपरेषा आहे
त्यानुसार साधारणपणे 11:30-12 नंतर या सगळ्या प्रकरणाला चर्चेला सुरुवात होईल आणि 2 पर्यंत साधारणपणे हा खटला चालू शकेल आणि त्यानंतर निर्णय येणं अपेक्षित आहे. बरोबर, म्हणजे साधारण दुपारनंतर आपल्याला कळू शकेल आर्यनच्या जामिनावरती नेमका काय निर्णय होतोय. धन्यवाद सुस्मिता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आता बातमी पाहणार आहोत सर्वसामान्यांना खुशखबर देणारी, कारण सर्वसामान्यांना परवडणाऱ्या म्हाडाच्या घरांची लॉटरी आज निघणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून एकूण 9,000 घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ही लॉटरी निघेल. या लॉटरी अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी 6,500 घरं, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी 2,000 घरं आणि 20% योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. ही घरं ठाणे, मीरा रोड, वर्तकनगर, विरार, बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये असणार आहेत. तिची लॉटरी आज निघणार आहे. आता बातमी आहे केंद्र विरुद्ध राज्य अशा नव्या संघर्षाची, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यावरती आक्षेप घेतला. केंद्रीय तपास यंत्रणा या आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याची टीका शरद पवारांनी केली. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी या संस्थांचा केंद्रानं गैरवापर केल्याचं मत पवारांनी नोंदवलं. तर यापूर्वी असं कधी घडलं नसल्याचंही ते पत्रकार परिषदेत म्हणाले. कालच शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी केंद्राच्या सगळ्या यंत्रणांवरती टीका केली आहे. त्याचसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील त्यांनी निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांवरती एक प्रकारे टीका केली आणि अलीकडचंच देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरून देखील शरद पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली. सीबीआय असेल किंवा इन्कम टॅक्स, ईडी या संस्थांचा केंद्रानं गैरवापर केला असं ते म्हणाले. यापूर्वी असं कधी घडलेलं नाही असंही शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा हा संघर्ष सध्या दिसतोय. कालच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचं शरद पवार म्हणाले. तर नवी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान केलं होतं आणि या विधानावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीस यांच्या वक्तव्यावर टोला लगावला. आता याला फडणवीसांनी देखील उत्तर दिलंय. तुमच्यासारखे गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्वाचं नाही, तो काय करतोय महत्वाचा आहे. गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाहीये. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे. त्याच्यामुळे त्याची कारणी करण्याचं काही कारण नाही. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी सत्तेवर नाही असं मला काही वाटत नाही. चांगली गोष्ट, त्यांच्यामध्ये मी मुख्यमंत्रीच आहे असं स्वच्छ त्यांनी सांगितलं. त्याचं मी अभिनंदन करतो. म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री एकदा राहिल्याच्या नंतर आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्यांना होत नाही. ही फार चांगली गोष्ट आहे, जवळची गोष्ट आहे आणि ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी 4 वेळेस मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात येईल. फरक एवढाच आहे ना की मी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो आणि 40 वर्षानंतर सलग 5 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठेच नेते आहेत, ते 4 वेळा राहिले पण ते कधीच 5 वर्ष राहू शकले नाही. राहिले असते तर बरं झालं असतं, म्हणजे असं काही नाही, ते त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळेच्या परिस्थितीमुळे कधी 2 वर्ष कधी 1.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता आलं.
पण मला एका गोष्टीचा या ठिकाणी समाधान आहे की मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवरती अनेक शंका उपस्थित केल्या. एनसीबीची कारवाई ही फक्त केंद्राला दाखवण्यासाठी असल्याचं पवार म्हणाले. तर त्याला उत्तर देताना फडणवीसांनी राज्यातील तपास यंत्रणांना दिली जात असलेली वागणूक आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं. मुंबई पोलीसचा हा राष्ट्रपतीचा विभाग आहे. त्यांनी जे कॉन्फिस्केशन केलं, जे काही पकडलं, त्याचा एकंदर प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीच्या पेक्षा कितीतरी अधिक होतं. आणि त्यामुळं त्याच्यातून एक गोष्ट शंकेला जागा अशी येते की राज्याची एजन्सी ही दिलेलं काम प्रामाणिकपणानं सखोलपणानं करते आणि ही जी सेंट्रलची एजन्सी मुंबईतली जी आहे ती आम्ही काहीतरी करतो या संबंधीचं रेकॉर्ड सरकारला देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल तेवढं सीमित काम करतात का काय अशी शंका त्या एकंदर क्वांटमवरनं ह्या निश्चितपणानं त्या ठिकाणी येते. राज्य सरकारने आमच्या राज्यात सीबीआयने इन्क्वायरीज करू नये असं सांगितलं आणि त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे पैसे बुडवले किंवा देशाचे पैसे बुडवले अशी 80 बँक फ्रॉडची प्रकरणं देखील सीबीआयला मान्यता न दिल्यामुळे धूळखात पडलेली आहे. पण त्याचवेळी या प्रकरणामध्ये स्वतः माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला आणि सीबीआयला ही इन्क्वायरी दिली. माझा सवाल आहे, पवार साहेबांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यावर त्यांचा विश्वास आहे की नाही, त्यांचे दिलेले आदेश पाळायचे की नाही. खरं म्हणजे ज्या प्रकारे या संस्थांना इथे वागवणं चाललेलं आहे ते देखील कुठेतरी आक्षेपार्ह आहे. आता अनिल देशमुख यांच्या घरावरती 5 वेळा सीबीआयने धाड टाकून छापेमारी केली. त्यावरून शरद पवारांनी सातत्यानं छापा टाकणं कितपत योग्य असल्याचा सवाल केला. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी आयकर विभागाच्या धाडीतील माहितीवरती चिंता व्यक्त करावी असा सल्ला दिला. अनिल देशमुखांच्या संबंधीची नंतर चौकशी ही करण्याचं काम चाललं. काल माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरी काल 5व्यांदा छापा झाला. मला आमचं कौतुक वाटतं या एजन्सीचं. त्याच घरात 5 वेळेला जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळतं माहिती नाही, पण त्यांनी तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. 5-5 वेळेला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ नागरिकांनी सुद्धा आलेली आहे. पण याच्याबद्दलचे शेवटी जनमत हे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारची प्रकरणं बाहेर येत आहेत, 100 कोटी रुपयाच्या वसुलीची प्रकरणं असतील किंवा आता जे काही छापे झालेले आहेत त्यातली जी माहिती बाहेर आली आहे, मला तर असं वाटतं की स्वतः पवार साहेबांना ही चिंता वाटली पाहिजे की ज्या महाराष्ट्राचं मी नेतृत्व केलं त्या महाराष्ट्रामध्ये इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये 1000 कोटी रुपयाच्या दलालीचे पुरावे मिळत आहेत. 1000 कोटी रुपयाच्या दलालीचे. आणि त्यामुळे त्या संदर्भात पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत हे दलालांचं नेटवर्क उद्ध्वस्त करा अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सकाळच्या बातम्या. न्यायमंत्री लीला जफेल आणि अर्थमंत्री म्हणून पुन्हा नियुक्त झालेल्या सीएम बॉगदिरी निमसेया यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या अधिकृत क्लिनिकल व्याख्येवर जागतिक सल्ला मसलत झाल्यानंतर अखेर सहमती झाल्याचं समोर येत आहे. आजपर्यंत जगातल्या लाखो रुग्णांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघानं मदत करण्यात आलेली आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं शुक्रवारी सांगितलेलं आहे. अनेक देशांनी कोरोनाची व्याख्या यापूर्वीच केलेली होती, पण त्याला जागतिक स्तरावर मात्र मान्यता मिळालेली नव्हती. विविध देशांमध्ये करण्यात आलेल्या उपचारांमध्ये काही प्रमाणात वेगळेपण असल्या कारणामुळे कोरोनाची व्याख्या करण्यासाठी इतका वेळ लागल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
शिया धार्मिक नेते मुक्तदा अल सद्र यांच्या शेकडो समर्थकांनी सोमवारी रात्री बगदादमध्ये इराकी संसदीय निवडणुकांचे पहिले निकाल जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. प्राथमिक निकालांमध्ये इराकमधील लोकप्रिय शिया धर्मगुरू म्हणून ओळख असलेले मुक्तदा अल सद्र यांनी संसदेत सर्वाधिक जागा मिळवल्याचं समोर आलेलं आहे. राजधानी बगदादसह इराकच्या 18 प्रांतांपैकी अनेक ठिकाणी अल सद्र आघाडीवर आहे. 2003 मध्ये अमेरिकन सैन्याविरुद्धच्या बंडखोरीचं नेतृत्व केल्याबद्दल प्रकाश झोतात आलेले अल सद्र यांनी एकूण 329 सदस्यीय संसदेत 2018 मध्ये 54 जागांवरनं आता त्यांच्या संघटनेनं 70हून जास्त जागा आतापर्यंत मिळवल्याचं दिसत आहे. इराकी झेंडे आणि अल सद्र यांचे पोस्टर्स हातात घेत त्यांच्या समर्थकांनी बगदादच्या प्रसिद्ध अशा तहरीर चौकात आनंद व्यक्त केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी मॉस्कोमध्ये अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशनियन यांची भेट घेत नागोर्नो काराबाख क्षेत्रात 2020च्या शांतता कराराच्या अंमलबजावणीवर चर्चा केलेली आहे. नागोर्नो काराबाख अझरबैजानमध्ये आहे, पण 94 साली फुटीरतावादी युद्ध संपल्यापासून अर्मेनियाच्या पाठीशी असलेल्या अर्मेनियन सैन्याच्या ते नियंत्रणाखाली आहे. 2020 मध्ये 6 आठवडे चाललेलं युद्ध अझरबैजाननं त्यावेळेला गमावलेलं क्षेत्र परत मिळवून संपलं. पाशनियन यांनी मंगळवारी पुतीन यांना त्यांच्या बैठकीदरम्यान सांगितलंय की या प्रदेशातल्या स्थैर्याबद्दल अद्याप सकारात्मक चर्चा झालेली नाही आणि या सगळ्या संघर्षाच्या निराकरणामध्ये रशियाची मुख्य भूमिका असल्याचंही ते म्हणाले. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. लॅपिड यांनी हॅरिस आणि इतर उच्च अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटत इराणबद्दल इस्रायलच्या स्थितीचा तपशील दिला. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इराणच्या वाढत्या आण्विक कार्यक्रमांवर कारवाई करण्याची मागणी केली. बेनेट म्हणाले की इराणचं आचरण ही प्रत्येक राष्ट्राची समस्या आहे आणि जागतिक जबाबदारी देखील आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं रशियाशी त्यांच्या राजनैतिक मोहिमांविषयी चर्चा केलेली आहे. चर्चेत समता, निष्पक्षता आणि व्हिसा या मुद्द्यांवर भर देण्यात आला. रशिया आणि अमेरिकेनं मुत्सद्यांना हद्दपार करण्यासंदर्भात विचारांची देवाणघेवाण केली आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या संबंधित मुत्सद्दी मोहिमांवर मर्यादा घालणारी इतर पावलंही उचलली. व्यापारिक मुत्सद्दी हल्ल्याचा भाग म्हणून रशियानं अमेरिकन दूतावासाला स्थानिक रहिवाशांना कामावर घेण्यास बंदी घातल्याचं समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा यांनी मंगळवारी दक्षिण चिलीच्या 2 भागांमधल्या 72 समुदायांदरम्यान जो वाद झालेला आहे, संघर्ष सुरू आहे, त्या दरम्यानची आणीबाणीची स्थिती घोषित केलेली आहे. स्थानिक आंदोलकांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी परत करण्याची मागणी केली आहे. अरुकानाच्या शेजारी असलेल्या बायोबाओमध्ये निदर्शकांनी 2 चर्च जाळण्याचाही प्रयत्न केला. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तैवानशी असलेली अमेरिकेची बांधिलकी खूपच घट्ट आहे आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी दबाव वाढवण्याच्या प्रयत्नानंतर चीनकडून निर्माण झालेल्या सध्याच्या धोक्याची कल्पना देखील आहे. दक्षिण पश्चिम तैवानमधनं चीनी लष्करी उड्डाणांनी बेटाला धोक्याचा इशारा दिलाय. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलंय, आम्ही तैवानच्या सार्वभौमत्वावर कोणताही आक्षेप घेत नाही आणि आम्ही आमच्या धोरणांचं पालन करत आहोत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी मंगळवारी विविध विषयांवरील खुल्या चर्चेला संबोधित केलं. कोरोनामुळे असमानता वाढलेली आहे. विकास आणि शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे उलट परिणाम दिसलेत. असमानता आणि कमकुवत प्रशासनांच्या रचनांमुळे एक पोकळी निर्माण होते, ज्याची जागा असहिष्णुता आणि दहशतवादी कारवायांमुळे भरली जाते, ज्यामुळे हिंसक संघर्ष होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी म्हटलंय. हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष जेनॉस आडेर आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांची मंगळवारी बुडापेस्टमध्ये दहशतवादाविरोधातली लढाई आणि जलव्यवस्थापनासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेची भेट झालेली आहे. एडर या दरम्यान म्हणाले की इजिप्तसह उत्तर आफ्रिकन प्रदेशांची स्थिरता, या प्रदेशांचं स्थैर्य युरोपच्या सुरक्षा आणि शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हंगेरीच्या निर्यातीत 44% वाढ झाल्यामुळे 2 देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2021 मध्ये आता
ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. बातमी उल्हासनगरमधून. तिथे शहरामध्ये बॉम्ब बसल्याच्या अफवेनं मोठी खळबळ उडाली. रात्री बॉम्ब शोधण्यासाठी बॉम्ब शोधक पथक उल्हासनगरमध्ये दाखल झालं होतं. शहरातील गोल मैदान आणि समारंभाच्या हॉलमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी मेल पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाला आला आणि क्षणाचाही वेळ न दवडता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस सतर्क झाले. बॉम्ब शोध पथकाला याची माहिती देऊन पाचारण करण्यात आलं. यावेळी 2 बॉम्ब शोध पथकं आणि श्वान पथकाच्या माध्यमातून गोल मैदान आणि आजूबाजूचे 8 मोठे हॉल्स त्यामध्ये शोध पथकानं शोधकार्य सुरू केलं. यावेळी 40 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बॉम्बचा शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत हे सर्च ऑपरेशन सुरू होतं. मात्र अखेर ही अफवा असल्याचं समजताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र हा मेल कोणी केला, त्याचा उद्देश काय होता, यासंबंधी आता पोलीस आणि सायबर शाखा तपास करत आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. गणेश, कधी हा मेल पोलीस उपायुक्तांच्या ऑफिसमध्ये प्राप्त झालेला होता? त्यानंतर सगळी यंत्रणा अक्षरशः कामाला लागली. उल्हासनगरच्या कोणत्या भागामध्ये बॉम्ब ठेवला असल्याची अफवा होती? श्वेता, सायंकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयाला हा निनावी मेल प्राप्त झाला होता आणि त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वतः, त्याचबरोबर एसीपी असतील, हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तिथले जे 1 नंबर पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्च ऑपरेशन सुरू झालं. मात्र तत्पूर्वी बॉम्ब शोध पथक असेल किंवा श्वान पथक असेल यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी उल्हासनगरचे जे सगळ्यात मोठं जे मैदान आहे, गोल मैदान, त्या ठिकाणी ही बॉम्ब ठेवल्याचा निनावी मेल आला होता. त्याचबरोबर जी सभागृह आहेत उल्हासनगर शहरातील, त्या ठिकाणी हा बॉम्ब ठेवल्याचं त्या मेलमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आणि बॉम्ब शोध पथकांनी गोल मैदान परिसर रात्रीच्या सुमारास सर्च करायला सुरुवात केली. त्याचबरोबर पोलीस पथक देखील त्यांच्या सोबत होतं. मात्र अखेर ही अफवा असल्याचं समजलं आणि त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र हा मेल कोणी कोणत्या उद्देशाने केला होता या संदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. सायबर क्राईम ब्रांच असेल त्यांच्याकडे देखील हा तपास देण्यात आलेला आहे. नक्की त्याचा उद्देश काय होता आणि हे जेव्हा समजलं त्यानंतर खळबळ उडाली होती पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये. कारण पहिल्यांदा अशा प्रकारचा हा निनावी मेल उल्हासनगर शहरात बॉम्बचा आला असेल आणि त्यामुळे नागरिक देखील धास्तावले होते. मात्र अखेर ही अफवा ठरली आणि त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. बरं गणेश, किती वेळ हे सर्च ऑपरेशन सुरू होतं? स्वतः सायंकाळी जसा हा मेल आला तसा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बॉम्बशोध पथकाला याची माहिती दिली आणि सायंकाळी 7-7:30च्या दरम्यान बॉम्बशोध पथक तिथे आलं आणि रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी गोल मैदानचा परिसर सर्च करण्यात आला. याच्यामध्ये हॉल देखील होतं. मात्र पोलिसांनी शहरातील किंवा गोल मैदान परिसरातील जे 8 हॉल होते ते सगळे हॉल या ठिकाणी तपासून काढले. मात्र काहीही सापडलं नाही. ही अफवा होती श्वेता. जी गणेश, आणि बरीच पथकं तिथे कामाला लागली. खरं शोध मोहीम सुरू करण्यात आली कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे उल्हासनगरमध्ये अशा प्रकारे प्रथमच अशी माहिती मिळालेली होती की बाबा बॉम्ब असल्याची. मात्र ती नंतर अफवा ठरली. मात्र आता हा मेल कोणी केला, कुठून आला, याचा तपास सुद्धा केला जाईल सायबर सेलकडून किंवा पोलिसांकडून. तर ते देखील शोधणं महत्त्वाचं आहे. असे मेल किंवा असे मेसेजेस वारंवार ज्यावेळेला येतात तेव्हा ते कुठून येतात आणि त्याच्या मागचा उद्देश काय असतो? श्वेता, हा जेव्हा मेल पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाला आला त्यावेळेस हे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी लगेच बॉम्बशोध पथकाला माहिती दिली याची. कारण खळबळ उडवणारी सगळी ही माहिती होती. कारण जेव्हा बॉम्बशोध पथक उल्हासनगर शहरामध्ये दाखल झालं त्यावेळेस नागरिक त्या गोल मैदानच्या आजूबाजूच्या परिसरात होते आणि त्यामुळे तो परिसर निर्जळ करण्यात आला. त्यामुळे नागरिक नक्की त्यांना प्रश्न पडला की नक्की हा काय प्रकार आहे. जेव्हा बॉम्बशोध पथकाची वाहन त्या ठिकाणी आले, त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी आले, त्यानंतर या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती त्यांना मिळाली नागरिकांना आणि त्याच्यामुळे नागरिक पूर्णपणे घाबरलेले होते. मात्र पोलिसांनी नागरिकांना धीर देत सर्च ऑपरेशन करून हे अफवा असल्याचं जेव्हा सिद्ध झालं त्यावेळेस नागरिकांनी देखील या ठिकाणी सुटकेचा निश्वास टाकला. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर उल्हासनगरमधल्या या बातमीसह वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.